हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्याने सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण चाललो ज्योतिबा देवाला. बसनं जायचं रिझन असं की एक तर पाऊस होतं, त्यात आमच्यासोबत एक छोटीशी परी होती. सकाळी सुमारे 11:30च्या दरम्यान आम्ही निघालो कोल्हापूरला. कोल्हापूरमधून आम्ही ज्योतिबा बस धरणार होतो. थोड्याच वेळात आमचा प्रवास सुरू झाला. छान असं सुंदर वातावरण बघत आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. जयसिंगपूरमध्ये झालेली ही महाराजांची नवीन मूर्ती बघून मन प्रसन्न झालं. जाता जाता महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो. 1 ते 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो कोल्हापूर बस स्टँडला. तिथे थांबून आम्ही थोडासा फ्रेश होऊन मस्तपैकी पावसाचा आनंद घेत ज्योतिबा डोंगर येणारी बससाठी आम्ही वाट बघत थांबलो. थोड्याच वेळात आम्हाला बस भेटली. पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो. यावेळी ही छोटीशी परी माझ्यासोबत बसलेली. छान हिच्यासोबत मी व्हिडिओ शूट करत निघाले. कमेंटमध्ये नक्की सांगा ही छोटीशी परी कशी दिसते ते. छान असं सुंदर धुके पडलेल्या वातावरणात आम्ही वातावरणाचा आनंद घेत निघालो ज्योतिबा डोंगरवर. अर्धा ते पाऊण तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली ज्योतिबा डोंगर चढलेलो. तुम्ही बघू शकता हा सुंदर असा वातावरण, छान धुके पडलेले डोंगराळ भाग. वेळात आम्ही खाली उतरलो. बघू शकताय हा सुंदर असं झालेलं वातावरण, सगळीकडे धुके धुके. लगेच आम्ही निघालो मंदिराकडे. आम्हाला पोचायला 2-2:30 वाजले होते. त्यामुळे आधी आम्ही नाश्ता करायला गेलो. थोड्या वेळ आम्ही मजा मस्ती केलं, टाइमपास केलं. तोपर्यंत आमचा नाश्ता आला. छान असा आम्ही नाश्ता केलो. नाश्ता करून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आम्ही निघालो देवळाकडे.
तुम्ही बघू शकताय एवढं पाऊस असून पण माणसं देवदर्शनासाठी आलते. अक्षरशः एवढ्या पावसात पण एवढी गर्दी होती. देवदर्शनाचं साहित्य घेऊन आम्ही निघालो पुढे. तुम्ही बघूच शकताय किती सुंदर असं मंदिराचा परिसर झालाय. थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या आत पोहोचलो. थोड्याच वेळात आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो. देवदर्शन झाल्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट दोन्ही केलं. तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केला असाल तर नक्की तुम्हाला हे व्हिडिओ आणि फोटो दिसले असतील. तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी ID मेन्शन करते. तुम्हाला आवडलं तर नक्की फॉलो करा. बाकी वातावरण तर तुम्हाला दिसतच आहे किती सुंदर झालंय. देवदर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या घराकडे. आता छान असं हे खेळणं घेतलं. फायनली आम्ही सगळ्या पायऱ्या संपवून वरती चढलो. थोड्याच वेळात पोहोचलो आम्ही बस स्टँडवर. बसची वाट बघत हे बघा आमची मस्ती कशी चालली. खरंच जाम भारी वाटलं राव. एवढं छान वातावरण, सुंदर दिवस गेला आजचा. तर जातानाही सेम पाऊस, सेम वातावरण, खूप छान असं प्रवास झाला आमचा. तुम्हाला पण अशा वातावरणात फिरायला आवडतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर अशा वातावरणात फिरायला खूप आवडतं. थोड्याच वेळात परी आमची थकून झोपली माझ्या मांडीवर. नंतर मॅडमची आमची झोप झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही कसा नखरा चालू आहे ते आमच्या मॅडमांचा. 1.5 ते 2 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही सांगलीला पोहोचलो. आम्हाला सांगलीत पोहोचूपर्यंत संध्याकाळचे 7 वाजलेले. तर आता आम्ही निघालोय घराकडे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.